आहे कोरटकरला 17 मार्च पर्यंत दिलासा मिळालेला आहे। 17 मार्च पासून आता या प्रकरणामध्ये रोज सुनावणी होणार आहे। कोरटकर प्रकरणामध्ये महत्त्वाचा अपडेट, प्रशांत कोरटकर याला आता 17 मार्च पर्यंत दिलासा मिळताना दिसतोय। 17 मार्च पासून कारण डे टू डे सुनावणी सुरू होणार आहे। तर सुनावणी 17 मार्च पासून सुरू होईल। पण त्यापूर्वी 17 मार्च पर्यंत प्रशांत कोरटकर याला दिलासा मिळालेला आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। शेखर पाटील आपले प्रतिनिधी सोबत आहे। शेखर, आज कोर्टामध्ये काय झालं? कोर्टाने निर्णय देताना काय म्हटलंय? गुरु, आपल्याला माहिती आहे काल या संदर्भात सुनावणी होती आणि आज या संदर्भातचा निकाल जो आहे तो कोर्टाने राखून ठेवला होता। मात्र आज निकाल देत असताना काल जे युक्तिवाद झाले होते त्यामध्ये कोरटकर याने जो मोबाईल त्याच्याकडून जप्त करण्यात आला होता त्या मोबाईलमध्ये कोणत्याही पद्धतीचा डाटा नव्हता, त्यामुळे त्याला अटक करून त्या मोबाईलमधील डाटा रिकव्हर करणं गरजेचं आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद करण्यात आला होता आणि त्याला अटक करावी अशी मागणी जी आहे ती त्या ठिकाणी करण्यात आली होती। मात्र त्या ठिकाणी याच आरोपीला जे आहे ते पुन्हा लोकांकडून देखील धोका असण्याची शक्यता आहे। जर ते कोर्टामध्ये हजर झाले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो असा देखील युक्तिवाद जो आहे तो संबंधित संशयित आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आला। त्यामुळे निश्चितच आहे या संदर्भातच आज कोर्टामध्ये सुनावणी झाली होती की पुढच्या तारखेपर्यंत याने स्वतः या कोर्टामध्ये हजर राहावं सुनावणी दरम्यान की नको, या संदर्भातला आजचा निकाल होता आणि त्यावरती निकाल देत असताना कोर्टाने सांगितलेलं आहे 17 तारखेपर्यंत त्यांना ते दिलासा देखील दिलेला आहे। मात्र 17 तारखेपासून या संपूर्ण प्रकरणावरती डे टू डे जी आहे ती सुनावणी जी आहे होणार आहे। त्यामुळे निश्चितच आहे कोरटकरला 17 तारखेपर्यंत आता दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतं। धन्यवाद शेखर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।